संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सिनेट सदस्यांची सभा सुरू असताना एबीव्हीपीच्या विविध मागण्यांसाठी सिनेट सभेमध्ये जाऊन आंदोलन केले। ही माहिती युवक काँग्रेस आणि एनएसयूआयला मिळताच विद्यापीठामध्ये दाखल झाले। एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात काही मिनिटे सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पदाधिकारी वैभव देशमुख यांनी केला आहे। या प्रकरणामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। सुरक्षा रक्षक त्यावेळी कुठे होते असा सवाल उपस्थित करत वैभव देशमुख यांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली। गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात 1983 पासून विद्यापीठ स्थापनेपासून जी घटना आजपर्यंत घडली नाही ती एक आज अत्यंत चुकीची घटना ते घडलेली आहे। इथे सिनेट सभा सुरू असताना एबीव्हीपीचे कार्यकर्ते थेट सभागृहात घुसले, त्यांनी सभा तहकूब केली आणि सभेत गोंधळ घातला। एवढंच नाही तर काही सिनेट सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर गेले, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एवढी दादागिरी आज या सरकारच्या भरोश्यावर या संघटना करत आहेत, तर हे विद्यापीठ काय करत आहे? त्या कुलगुरूंच्या समोर जर ह्या घटना होत आहे म्हणजे याला संरक्षण कोणाचं आहे? आम्हाला ही घटना करताच आम्ही युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे विद्यार्थी ते आलो, कार्यकर्ते इथे आलो, इथे आम्ही निषेध नोंदवला। आम्ही सुद्धा त्या सभागृहात गेलो। आम्ही त्या सभागृहात सन्मान राखत आमची गोष्ट ठेवली की या पद्धतीनं या सभागृहाचा अपमान करणाऱ्या आणि सिनेट सदस्यांवर हात उचलणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्या या संघटनेवर तुम्ही पाठीशी न घालता कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। अन्यथा या 18 कोटी रुपयाचे सुरक्षेवर खर्च होतात या विद्यापीठाच्या, ही सुरक्षा कुठे गेली? आज हे सुरक्षा रक्षक होते कुठे? जर एखाद्या सिनेट सदस्याच्या जीवाला काही वाईट झालं असतं तर ह्या पैशाचा जो अपव्यय होता सुरक्षेवर हा कुठे गेला असता? याचा काय हिशोब आहे? हे सुद्धा आज आम्ही त्यांना विचारलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। यानंतर त्यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही विद्यापीठाला इशारा दिला आहे की आम्ही ज्या पद्धतीने यांच्याशी सहकार्याची भूमिका ठेवतो, युवक काँग्रेस एनएसयूआय सुद्धा यांच्यासोबत कुठेही सहकार्य करणार नाही आणि अशा पद्धतीतच आम्ही आंदोलन करू आणि यांना आम्ही जेरीस आणू। एबीव्हीपी कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नाही तर आम्हीही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कुलगुरू दालनाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। या संदर्भात कैलास चव्हाण सिनेट सदस्य, वैभव देशमुख युवक काँग्रेस, देवाशीष गोतकर विदर्भ प्रांत मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी सेना परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी ही माहिती दिली। नमस्ते, मी देवाशीष गोतकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विदर्भ प्रदेश मंत्री। आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इथे सिनेट मेंबर्सची बैठक चालली होती। त्या दरम्यान आम्ही शांतीपूर्वक एक निवेदन घेऊन गेलो होतो। तिथे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सिनेट बैठकीत जेव्हा आम्ही शिरलो तर तेव्हा तिथल्या सिनेट मेंबर्सनी तिथे गोंधळ केलेला आहे। आम्ही शांतीपूर्वक तिथे आंदोलन करत होतो। वारंवार विद्यापीठाला आम्ही विविध प्रकारचे निवेदन देत आलेलो आहोत। त्यामध्ये मुख्य विषय म्हणजे प्रवेश परीक्षा आणि परिणाम। काही विषय असे होते की ज्यामध्ये जर का BAचा मराठीचा जर का सेकंड इयरचा 4th सेमेस्टरचा सिलेबस बघितला तर त्यात ते 50 दिवस नावाची कादंबरी आहे, ज्यात भारताचे जे माननीय पंतप्रधान आहेत आणि हिंदू धर्म, संस्कृती, इतिहास याबद्दल आक्षेपार्ह त्यांनी त्यात बोललेले आहेत, तर तो सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवला जातो। तर त्या विषयात एक निवेदन दिलेलं होतं। त्यानंतर विद्यापीठामध्ये मूलभूत सुविधा नाही, त्यामध्ये हॉस्टेल्समध्ये वॉशरूमची सुविधा असेल, मेसची पाण्याची सुविधा असेल, त्यानंतर तिथे सुरक्षिततेच्या बाबतीत बघायचं झालं तर तिथे विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेसाठी कॅमेरेज लावलेले नाही आहेत, जिथे तिथे दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या पडलेल्या आहेत। तर या सर्व विषयांना घेऊन आम्ही विद्यापीठात निवेदन दिलं होतं। जी फी वाढलेली आहे, रिचेकिंगची फी पहिले 200 रुपये होती, आम्ही निवेदन दिलं होतं की ती अजून कमी करा, परंतु असं लक्षात आलं की त्यांनी अजून 100 रुपये वाढवून ती 300 रुपये केलेली आहे। आणि जर का तफावत एवढी दिसून येते मूळ रिझल्टमध्ये आणि त्यानंतर परत जेव्हा आपण रिझल्ट हे करायला लागतो, विद्यापीठाला परत रिचेकिंग करायला देतो, तर त्यामध्ये फार तफावत दिसून येते। 5चे 50 मार्क होतात, 10चे 30 मार्क होतात आणि जेव्हा विद्यार्थ्यांचे मार्क वाढून येतात तेव्हा विद्यार्थ्यांनी जी फीज दिलेली असते रिचेकिंगसाठी ती फीजसुद्धा पुन्हा येत नाही। तर या सर्व विषयांना घेऊन, विशेष करून प्रवेश परीक्षा परिणाम या विषयांना घेऊन आम्ही विद्यापीठात कुलगुरू महोदयांना शांतपूर्वक निवेदन द्यायला गेलो होतो। असं अजिबात झालेलं नाही आहे। आम्ही दालनात होतो, दालनात आम्ही आमचे प्रश्न मांडत होतो, आमचे सर्व कार्यकर्ते तिथे होते। खाली कुठेतरी गोंधळ सुरू होता जो वारंवार आमच्या कानावर येत होता, त्याचा आणि आमचा काही संबंध नाही। आम्ही आमोरासमोर आलो सुद्धा, असं काहीच झालेलं नाही आहे। उलट जेव्हा आम्ही कुलगुरू महोदयांसोबत बोलत होतो, चर्चा करत होतो, तिथे कुलसचिवांसोबत चर्चा करत होतो, तेव्हा तिथलेच काही सिनेट मेंबर्स जे काही पक्षाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात ते वारंवार आम्हाला ओढत होते, आमचे हात पकडत होते। आमच्या विद्यार्थ्यांनी कार्यकर्त्यांचा एका सिनेट मेंबरने कुर्ता सुद्धा पाडला, बोलताना तोंडातून खर्रा त्या ताईंच्या अंगावर पडत होता, त्या ताईंना त्यांनी हात धरून ओढलं। एक अपंग कार्यकर्ते आमच्यासोबत होते, त्या अपंग कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी ढकलाढकल केली।